या घरातले दोष आणि ह्या घरातली पापा सगळी तुझ्या माथ्यावर बसतली आणि ती सगळी तुका भोगूची लागतली. काय हो गुरुजी, म्हणजे ह्याच्या पाय ह्याच्या घोवाक पण धोको असतलो ना. कुणी किती हातपाय आपटले तरी ग्रह ठरवतील ताच होताला. पत्रिका बघता जोवर दोघा 7 वचनाचा पालन करतील तोवर एका धोको नाही असा. ह्याचा कुंकू ह्याच्या सोबत असा तोवर ह्याचा कोणी वाकडा करू शकणार नाही. पण गुरुजी, ह्या जा काय हा ना तर सगळा मिटूक वया हो. सगळ्या मिटूसाठी काहीतरी उपाय सांगा ना. आता उपाय काय असणार हो आई? हा, अभिराम भाऊजींनी एकदा निर्णय घेतला नाही ना की ह्याच्या वांगडा नाही रावायचा. मग आता उपाय करून तरी काय उपयोग आहे सांगा बघूया. आपल्यात काही जोडूक येत नसला ना तरी ताणून तोडूचो प्रयत्न करू नये माणसान. गुरुजी, तुम्ही सांगशाल तर सगळा करीन. उपास तपास व्रत वैकल्य सगळा करीन. पण ह्या घरातला आणि ह्या दोघांच्यातला क्लेश संपूक होया. जिलाकडून आत शाळीग्रामाची सायंकाळी पूजा करून घ्या. 1000 तुळशी पत्रा घालूक सांग. पूजा पूर्ण होऊ दे, गुण दिसाक लागतले बघ. दोघा कायमची एकत्र राहतील. त्यांका कोणी अडू शकणार नाही आणि लांब सुद्धा करू शकणार नाही. त्यांका करून घेईन पूजा. पूर्वा, जागो, सुपात नारळ आणि तांदूळ ठेवले काढून तेवढे घेऊन ये जा. पूजा बांधून घे आणि दोघांका पूजक बसय. तुझ्या मनासारख्या होताला बघ. होय पत्रिका घे. कावेरी, ह्या गुरुजींका दी आणि त्यांच्या पाया पड. सौभाग्यवती भवा. चला येतोय. आई, हे गुरुजी बोलतात ना आता काय होणारा नाही. तर अभिराम भाऊजी ही असली पूजा करणार असत काय? माझ्या घरासाठी, माझ्या झिलासाठी आणि जे ना काही एक केलेला नाहीये, ज्याचो काही एक दोष नाही ना, त्या माझ्या सुनेसाठी अभिरामाक मी पूजा करूक सांगतले. एवढे रंग उधळणस तरी कोणाक फरक पडता काय बघ या घरात. आम्हीच खुळी असं तुका काय बोलणार. काकी, नको काळजी करू सगळं. आणि आईच्या बोलण्याकडे पण फार लक्ष नको देऊस. सगळं ठीक होईल. आपल्याकडून जेवढं होईल ना तेवढं आपण करूया. इथली सगळी कामं संपली की येईन मी तिकडे. कोण? कावेरी. शी इज फाईन. अभिरामा, रे अभिरामा. कॅन आय कॉल यू बॅक? काय गाई? अभिरामा, माका तुझ्याशी बोलूचा. मला माहितीये तुला काय बोलायचंय ते. तुझ्या बाजूने तुला सगळं करायचंय या घरासाठी, घराच्या सुखासाठी सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. पण आई. अरे पण माझा म्हणणं ऐकून तर घेशील. बोल. या घरात सगळ्यांसाठी सगळा केलंय रे मी. गोहासाठी पण सगळा केलंय. वेळ प्रसंगी उपाशी रावलंय, पण त्याच्याकडसून पण कसलीच अपेक्षा नाही केलंय रे. पोरांकडसून सुद्धा कसली अपेक्षा नाही केलंय कधी. म्हणान या घराचा समशान झाला ना तरी एकटाच रावलंय. पण आज मागतय, करशील तू? हे बघ आई, कुठल्याही परिस्थितीत ना मी आणि कावेरी परत एकत्र नाही येऊ शकणार. ता सगळ्यांना येळच ठरवतली. अरे नियतीच्या मनात तुमका दोघांका एकत्र आणूचा असात ना, तो कायव झाला ना तरी तुम्ही एकत्र येशाल. मी नियतीच्या विरुद्ध जाऊन काय नाही करतले. फक्त आज सांच्याक ना
सुचिरभूत होऊन घरासाठी माझ्यासाठी देवारातल्या शाळीग्रामाची पूजा करून घे. एवढा कर. नाही म्हणा नको रे. अभिरामा माझ्यासाठी करशील ना एवढा तू. आई करेन मी करेन. बरं झालं रे बाबा. आता ना पूर्वाक मी पूजेची तयारी करू सांगते. ताई छायाम्मा ह्या सगळ्यांना अभिराम भाऊजी आणि कायरी एकत्र येऊसाठी चाललेला असा. अभिराम भाऊजींच्या हातून पूजा झाली ना की त्यांच्या दोघातले क्लेश मिटले, एकत्र येतली ना असं म्हातारीक आपलं वाटता. अगो त्या म्हातारीक तर असा पण वाटत होता काय तिचो दत्ता तिका आयुष्यभर सांभाळतलो, पण झाला का ते का सांभाळूची येळीली. छायाताई अगो उगाच चिडतो कशाक. मी आपला तुका समजूसाठी उदाहरण दिलं एवढाच. होय ना. मग तुम्ही जन्मा केलात ना तेव्हा पण आयंका वाटतेला की आपल्या पोटी नाही लक्ष्मी जन्मा केली, पण हिला कोण तुम्ही. सरग्या नाही तुम्ही सांगितलेलं उदाहरण माका कळला ना, ह्या समजूसाठी आपलं मी तुमका सांगितलंय. असन दे पण तुका सांगतय ह्या म्हातारीक जा काय वाटता ना तसा काय एक होऊचा नाही. कारण तिचो झील आणि तिची सून दोघाय जण एक होऊची नाही. आता आणखी काय उपाय करणार असत रघुनाथ महाराज. कल सांच्या उपाय करू के होते तर वाटेत खय अडकले. अगं येता कधी कधी अशी अडचण येता. होय होय येत असत अडसा. पण गुरुजींनी सांगितलेल्या उपायात ही दोघा एकत्र येऊच्या आधी वाडो इकलो जाऊ खो. म्हणजे कसा वाडो पण इकलो जाय, ही कावेरीची ब्यात पण डोक्यावर सुन जाय. म्हातारी काय वाडो इकूक राजी होची नाही. आता अण्णा इले आणि अण्णांनी सांगितला नाही तर मग हे अण्णाच येऊन सांगतले. ह्या ताई अहो बापाची जी थट्टा करतात काय वाटता काय तुमका. आणि अण्णा इले तर आमंत्रण वगैरे देतास की काय. अगं सांच्या काच आमंत्रण पाठवतय मी. मग बघ तू अभिरामाच्या पूजेत इग्न येताला आणि वाड्याचं व्यवहार पण चुटकी जरशी जातलो. आता तो बिल्डर परत इलो त्यानं ह्यो ऍडव्हान्स पण पाठवला ह्या खरा, पण मी हे पैसे वाड्यावर देऊन यायचे. त्यांना सांगायचं वाड्याचा व्यवहार फायनल झालाय, पार्टी चांगली आहे आणि जायचं तर संध्याकाळी जायचं. आणि संध्याकाळी आलेली लक्ष्मी नाईक नाही म्हणणार नाहीत. सरिता आणि छाया आहेतच तिकडे. शिराबडली त्यांका की खान दिलास ना तरी कमीत पडात. पण मी काय म्हणते ना ता तुमका अजून कळणार नाही. साळगावकर कळलं तुम्हाला काय म्हणायचं ना ते चांगलंच कळलं. हा व्यवहार तुमच्याशिवाय होऊच शकत नाही साळगावकर, माहितीये मला. त्यामुळे तुम्हाला तुमचा मोबदला मिळणार, पण त्याआधी हे पैसे वाड्यावर पोचले पाहिजेत, कळलं. सयाजी हे घे. काय पैसे आहेत यात. बिल्डरने पाठवलेला हा ऍडव्हान्स सयाजी वाड्यावर जाऊन देऊन ये. मी हो तूच. पण ज्या वाड्यातून मार खाऊन बाहेर पडलास ना त्याच वाड्यात हे पैसे द्यायचे आणि व्यवहाराची बोलणी करायची, कळलं. मी कशाला. मी नको. का घाबरतोस अभिरामला की या मनगटात जीव नाही राहिला आता तुझ्या. तसं नाही. तसं नाही ना, मग जायचंच, कळलं ना. या वाड्याचं डील आता लवकरात लवकर झालं पाहिजे. त्या अभिराम नाईकला कळलं पाहिजे ही सुशल्या काय आहे ते.
भाभी थँक्यू. तू पूजा करणार अम्मा बोलली. आपल्यासाठी तू एवढं. आपल्यासाठी नाही, गैरसमज होतो तुझा काहीतरी. आपल्यासाठी आपण असं काही राहिलेलं नाही आता आपल्यात. पण पूजा आईच्या हट्टासाठी करतोय मी. कोणी किती प्रयत्न केला तरी आपण आता एकत्र नाही येऊ शकत. अभिरामा, तामाणासमोर जाऊन बस आणि दुधान शाळीग्रामाक अभिषेक कर. पूर्वा, ह्या सगळ्या देवासमोर नेऊन ठेव. जा, अभिषेकाक सुरुवात कर. छायाताई, बाय माझे. काय असं या? काय असं या म्हणजे कळत नाही काय तुका? अगो मी लय. कोण असस तू? तुझ्या बाबाशी विचार. अगो तुका मी या घरात सून म्हणून आणलंय. नाही तर तिकडे शेणाच्या गोड्या थापीत बसला असतस. अण्णा, अण्णा तुम्ही इलास? चेडवाच्या हाकेक धावून इलास ना अण्णा? पाया पड. वय पडतय. नाकास. वाडो विकू केलंय. पूजा तिघनं आडू केलंय. छायाताई तुम्ही पण ना? अण्णा नाही कासाय मी. कसलो आवाज? आत्या आणि आई कुठे आहेत? बरोबर, त्यांचंच काहीतरी चाललं असं. मी जाऊन बघून येते. कावेरी, हैसरच थांबा. काय चाललंय या? काय चालू आहे म्हणजे? दिसत ना या अंगात तिला. अण्णा इले असत. अण्णा, अण्णा नाही कासाय मी. अण्णा नाही. हे बघतास ना, अण्णा इले असत.
गेल्यापासून इले नव्हते ना, ते आता इले. काहीतरी ना इच्छा रवली असतली, मनाने इले असतले. अण्णा, बघितलास ना तुमचा घर, हुता तसा ठेवला आणि अन्न इल्यात ना जेव माझा भाऊ अन्न इल्यात कळत अन्न कळत. हे बघ अण्णा इलेत. माधव भाऊजी, बापाशी लो, बापाशी पाया पडा. अण्णा बघा हो, माधव भाऊजींची काय हालत झाली आती. तुमच्या थोरल्या सुने पाया अशी अवस्था झाली आहे त्यांची. आणि धकली सुन तर सरिता, सरिता काय सरिता, बापाशी लो पाया पडा. पडा बापाशीच्या पाया पडूक लाच कसली लिया. छायातही असतो तर त्यांच्या पायावर डोका ठेवून मी सांगितले असते काय. चुकला तर थांब. पाया पडा, पडा पाया. अण्णा नाही कसाय मी, अण्णा नाही. पूर्वा, अगो आजो इलो. ये बाई ये, पाया पडच, पाया पडच घे माझी पाय. पड पाय, पड पड. माधव भाऊजी, अहो बापू शिलवा, चला 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 पाया पडायचं. असं ना, असं नाही करायचं, पाया पडायचं. चला माधव भाऊजी, येवा येवा, असं नाही शाने अर्क वागायचा. येवा येवा येवा. हो बस बसायचं. हा बस, हा पाया पडा, पाया पडा. हा बापू ससा. माधवा, मी म्हणतोय ताज बरोबर म्हण. हो हो. मेले दात काय काढतो. नाही असत, पाया पड. आईसनाच पाय पडतोय. गोळ घालतील अण्णा. टो टो नको. बरं थांबा, मी इलय. वाटेतले बाजू कवा. अण्णा, हे नारळ ठेवतोय हा. तुमचं मान हा घेवा. तुमची काही इच्छा रवली असा तर ती पण सांगा. हो माका मुक्ती होया. हो वाड लवकर विकून टाका. अण्णा प्रयत्न चालले तो, पण काय चांगला असं मनार का आणि विश्वासातला गिराय गावत नाही. या वाड्यात सगळा अभद्र घडता, बघवत नाही काय. हो वाडो आता अण्णा नायकाचो वाडो रवलेलो नाया. खया समाज धाकटो जील बोलवा ते का. माका शब्द देवक लावा. हो वाडो लवकर विकून टाकीन म्हणान. अभिरामा, मी बोलवतोय. हा थांब, तो नाही येतलो. पूजेत खंड पडूक नको. बापापेक्षा खयचो देव मोठा नाही. बोलवा ते का. ठीक हा, बोलवते. पण आधी तुम्ही अण्णा असास याचं सबूत देवा, तरच माझो झील पूजेसून उठतलो. आहे अहो काय या घोवावर विश्वास. छायाताईच्या अंगात अण्णा इले म्हणूनच अण्णांच्या खोलीत गेली असत ना. अगो सरिता, तू ते का ना तुझ्या नंडेक तुझा लगीन झाल्यापासून ओळखतोस. पण मी माझ्या चेडवाक जन्मल्यापासून ओळखतीलय. ते असतीत ना तर साक्षात्कार देतील. अण्णा नाही कसाय मी, अण्णा नाही. इंदू, माझ्या असण्याचं तुका पुरावो होयो. अगो आयुष्यभर माझ्या तळवे चाटलंस आणि आता मी तुका माझ्या असण्याचं पुरावो देव. विश्वास नसलो ना तर एक एका गोळ्या घालतलय. गोळ्या
अण्णा नाईक असाय मी, तुझो घो असाय. दत्ता तुझो बापूस असाय. गो पूर्वा तुझो आजो असाय मी. आणि सरिता तुझो सासरे सासरे असास सासरे असास. कोणी मान्य केलं नाही ना तुमचं अस्तित्व, तरी मी मान्य करतोय. हा, तुम्ही असाच अण्णा, अण्णा असाच तुम्ही. ए पांडू, घरात कोण कोण आहे? सगळी असत सगळी. अन्न पण इलेले असत. येवा येवा अण्णांच्या पाया पडा जावा. अण्णा नाईक असाय मी, अण्णा नाईक. हाय माझे, बघितलास बघितलास ना आई, बघितलास? अण्णा असाच करायचे. सावली काय गेली? माझी सावली हा, साहेबांची सावली नाही हा. आता तरी विश्वास ठेवा. अण्णाच असत ते, असेच चालायचे अण्णा, डिट्टो असेच चालायचे. अण्णा नाईक असाय मी, अण्णा नाईक. मी असा आहे अण्णा नाईक, बापाशी अजून ओळखूक नाही. अण्णा इले, अण्णा थैसर पण इले, हैसर पण अण्णा इले. दोन दोन अण्णा इले, अण्णा इले.